सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधामध्ये उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सूचक वक्तव्य केलंय। त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। काय म्हणालेत पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। महायुती आणि राज ठाकरे हे अलीकडच्या काळात खूप जवळ आलेला होता, जवळ येत होता। जवळच आहे ना, काय प्रॉब्लेम? अजून जवळ आहात तुम्ही। अरे 5 तारखेच्या राज ठाकरेंनी आवाहन केलंय की सगळ्यांनी झेंडे बाजूला ठेवा आणि या मोर्चामध्ये या। तुम्ही जाणार आहात का त्या मोर्चामध्ये? अरे राज बाबा, ठाकरेंबरोबर तुम्ही असणार आहात का? आम्ही निर्णय घेणारे आहोत, सरकारमध्ये आहोत आणि आम्ही असं कुठेही असं हे सक्तीचं झालंच पाहिजे असं कुठे मुख्यमंत्री म्हणाले का? त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये होणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। पूर्ण ताकदीने आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। तसंच शरद पवार सहभागी होणार की नाही हे लवकरच कळेल, अजून वेळ आहे अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तुमच्या पक्षाचे कोण नेते या मोर्चात सहभागी होणार आहे? तुम्ही सहभागी होणार आहे का? माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, हा मग आज उद्यामध्ये ठरेल। ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहता? काय भावना आहे पुढे महापालिका निवडणूक? कोणीतरी एकत्र येत असेल तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना। अच्छे काम के लिए हमेशा सबने एक दूसरे का साथ अच्छे काम के लिए हमेशा देना चाहिए। मी कोण काय मोर्चा काढतंय त्या पक्षावर बोलण्याऐवजी हे जे काही चालू आहे ना ते अनाकलनीय आणि अनाठायी आहे। अनाकलनीय यासाठी कारण सक्ती कुठलीच नाही, हिंदी भाषेत तर नाहीच नाही, मराठीची पूर्ण सक्ती आहे, तरीही या गोष्टी का घडतायत म्हणून अनाकलनीय आणि अनाठायी यासाठी की GR मध्ये स्पष्टता आहे, सर्व गोष्टी रेकॉर्डवर स्पष्ट दिलेल्या आहेत आणि मग अशा पद्धतीच्या अनाकलनीय आणि अनाठायी गोष्टी याचा समाजही विचार